कोकणात अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये फिरताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती सापडतात, पण जेव्हा अशी एक सूर्यमूर्ती सापडते तेव्हा खूप जास्ती आनंद होतो। आता ते गाव कुठलं, ते ठिकाण कुठलं हे समजण्याआधी आपण ती सूर्यमूर्ती समजून घेऊ। आता ही तुम्हाला समोर दिसते ती नितांत सुंदर, देखणी आणि प्रमाणबद्ध अशी मूर्ती। ही सूर्यमूर्ती ही समभंग किंवा समचरण स्थितीत आहे। अगदी सूर्यमूर्ती म्हटल्यावर दोन्ही हातांमध्ये पद्म पाहिजेत, ती व्यवस्थित कोरलेली आपल्याला दिसतात। डोक्यावर किरीट मुकुट तसेच प्रभामंडल कोरलेले व्यवस्थित आपल्याला दिसून येते। वेगळ्या प्रकारचे नेत्र, कानांमध्ये रत्नकुंडल, मणियुक्त कंठाभरण, वक्षहार, बाहुबंद, यज्ञोपवीत, उदरबंध, कटी आभूषण, कटीसूत्र, अधोवस्त्र आणि पादाभूषण अगदी उत्तम प्रकारे कोरलेली आहेत। प्रभावळीवर वरती बघितलं तर तुम्हाला कीर्तिमुख सुद्धा व्यवस्थित दिसतंय। तर आता आपण त्याच्या आजूबाजूच्या मूर्ती बघू। दोन्ही साईडला त्रिभंगावस्थेत तुम्हाला राधनी आणि रिक्षुभा अशा दोन पत्नी दिसत आहेत। त्यांच्याच बाजूला हातात दंड धरलेला दंड आणि लेखणी आणि दौत धरणारा पिंगल असे आपल्याला सरळ सरळ दिसत आहेत। आता ही मूर्ती साधारण शिलाहार काळात कोरलेली आहे, म्हणजे साधारण 8वं शतक ते 11वं शतक ह्या काळातली मूर्ती आहे। म्हणजे साधारण आत्तापासून 1200 वर्ष जुनी मूर्ती आपल्याला ही समजू शकते। प्रके गाणेकरांनी आणि दबा देगलूरकरांनी हाच काळ या मूर्तीचा सांगितलेला आहे। आता पूर्ण मूर्ती समजून घेतल्यावर ह्या शिल्पकलेची मजा तुम्हाला समजेल। आता ही पूर्ण कथा आणि ह्या सूर्यमूर्तीची अजून विस्तृत माहिती तुम्हाला जर हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सूर्यमूर्ती असं टाईप करून टाका। तुम्हाला पर्सनल मेसेजमध्ये एक ब्लॉगची लिंक येईल, त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ही सगळी माहिती विस्तृतपणे मिळेल। आता ठिकाण आहे खारेपाटण ह्या गावातील कपिलेश्वर देऊळ। कपिलेश्वर देवळात आत जाताना गाभाऱ्याच्या उजव्या हाताला तुम्हाला नितांत सुंदर विष्णू मूर्ती मिळते आणि डाव्या हाताला ही सूर्यमूर्ती तुमच्या दृष्टीस पडते। कपिलेश्वराला नमस्कार कराच, पण ही सूर्यमूर्ती ह्या सांगितलेल्या आयुधांपासून आणि वैशिष्ट्यांपासून व्यवस्थित निरीक्षण करून बघा। धन्यवाद।